गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा. तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली की गुरुचरित्र आपलं पारायण चालू होईल. गुरुचरित्राचं पारायण चालू करत असताना बऱ्याच लोकांना प्रश्न असतात, कसं करायचं, काय करायचं, मग पाठ कुठे मांडायचा किंवा मांडणी कशी करायची, त्याविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे की गुरुचरित्राचं आपण जी मांडणी असते ती कशी करावी ते मी सांगेल तुम्हाला. फक्त मांडणीचं सांगेल आणि त्याविषयी माहिती सांगणार आहे. तर बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की गुरुचरित्राचं आपण पारायण करत असतो, तर तुम्हाला सांगेल गुरुचरित्राचं पारायण जो करत असेल, ज्याच्या नशिबात असेल तोच गुरुचरित्राचं पारायण करत असतं. आपल्या गुरूंची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि मी सगळ्यांना सांगेल की तुमची मनाची तयारी असेल ना, खरंच तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करून बघा. कारण गुरुचरित्राचं पारायण खूप सुंदर असा ग्रंथ आहे. त्याच्यामधून खूप घेण्यासारखं आहे की आपण माणसाच्या जन्मात आल्यानंतर काय काय कसं कसं वागायचं, आपण किती लोभ माया या गोष्टींमध्ये अडकलेलो असतो, त्याच्यामधून बाहेर कसं राहायचं. कारण आपल्यासोबत काही नसतं, जे असतं ते आपले कर्म आपल्यासोबत असतात. खूप सुंदर सुंदर असे अध्याय आहेत गुरुचरित्राचे. तर नक्कीच मी सांगेल सगळ्यांना की जमेल ना, तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच हे पारायण करा. पारायण करायचं म्हणजे नियम अटी काय असतात तर म्हणजे ते आपले सांगितलेले आहेत. मी आपल्या चॅनलवरती सगळी माहिती टाकलेली आहे. फक्त 12 ते 12:30 या कालावधीमध्ये तुम्हाला वाचन करायचं नाही आहे. सकाळी 3 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत दुपारचे आपण वाचन करू शकतो, काही एक हरकत नाही आहे. फक्त 12 ते 12:30 हा कालावधी आपल्याला म्हणजे पारायण करायचं नाही आहे. बाकी तुम्ही वाचू शकतात एवढ्या वेळामध्ये कधीही. तर 7 दिवस कुठे निघून जातात तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तर आपली मांडणी कशी करायची? आता मांडणी बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, मग देवघरातच करायची का किंवा देवघराजवळच करायची का किंवा देवघर असेल आमचं त्याच्यातच करायची का, दुसऱ्या रूममध्ये नाही करायची का, असे बरेच लोकांचे प्रश्न असतात. तर तुम्हाला सांगू का, तुम्हाला कुठे कम्फर्टेबल वाटेल आपल्या घरामध्ये की तिथे डिस्टर्ब नको किंवा मग कुठे सावली पडणार नाही कोणाची, अशी जागा आपण बघायची किंवा आपलं हातबोट लागलं जाणार नाही दिवसभरात त्या ग्रंथाला. लहान मुलं असतील तुमच्या घरात तर पाटाला हात लावणार नाही अशा ठिकाणी आपण मांडणी करायची आहे, जो आपण पाठ मांडणार आहोत. कारण ग्रंथ ठेवायचा एक पाठ असेल आणि नंतर जी मांडणी बोलते तुम्हाला ती कलश म्हणा किंवा कलश जर नाही ठेवला, नारळ नुसता ठेवू आपण, तर तो एक पाठ राहील. स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा तुमच्याकडे फोटो असेल तो ठेवण्यासाठी एक पाठ असतो आणि ग्रंथासाठी एक पाठ असतो. त्याच्यानंतर मग आपलं आसन असतं. या प्रकारे मांडतो. तर तुम्हाला जसं अवेलेबल होईल ज्या रूममध्ये, फक्त तो रूम ज्या रूममध्ये आपण मांडणी मांडणार आहोत, गुरुचरित्र ग्रंथाचं पूजा मांडणार आहोत, ते घर म्हणजे तो रूम जो असतो तो सुशोभित करायचा आहे, स्वच्छ करायचा आहे, नीट अँड क्लीन पुसून घ्यायचं आहे, व्यवस्थित भिंती वगैरे असा किंवा साफसफाई करायची, त्या रूमची घाण बिलकुल ठेवायची नाही आहे. गोमूत्र शिंपडायचं आहे, सकाळ संध्याकाळ गोमूत्र शिंपडायचं आहे त्या रूममध्ये. म्हणजे कसं असं सांगू का, आपल्या घरातील जे नकारात्मकता असते किंवा शुद्ध, कारण गाईच्या गोमूत्रासारखं कुठेच काही शुद्ध म्हणजे हे राहत नाही, म्हणून गोमूत्र शिंपडायचं आहे. म्हणजे आपल्या घरात तेवढं पावित्र्य येत असतं त्या रूममध्ये. आणि आपण जेव्हा वाचन करत असतो ग्रंथाचं तेव्हा दत्त महाराज हे वाचन ऐकण्यासाठी येत असतात. म्हणून आपण जर मनापासून पूर्ण जर आपण पारायण केलं तर नक्कीच दत्त महाराज येत असतात, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला ते येण्यासाठी पण आपल्याला ह्या गोष्टी शुद्ध ठेवाव्या लागतात. म्हणजे स्वतः परमात्मा येणार आहेत आपल्या घरात भेटायला, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला पण तशा आपल्या मनाचा जो ध्यास असतो ना तो पाहिजे, पूर्ण आपल्याला ध्यास लागला पाहिजे देवाचा. म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आणि पूर्णपणे आपण स्वतःचा जो म्हणजे मनापासून तयारी करायची गुरुचरित्राच्या पारायणासाठी. नक्कीच तुम्ही करा, काही हरकत नाही. 20 ते 27 जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपण करू शकतो. आणि नंतर उद्यापन कसं करायचं, काय करायचं त्याविषयी मी दुसरा व्हिडिओ टाकेल तुम्हाला. आज फक्त मी टाकणार आहे की मांडणीमध्ये आपण काय मांडायचं. नैवेद्याला आपण जे फळ, समजा आपण जेवणाचा नैवेद्य जे आपण जेवण ग्रहण करणार आहोत तो नैवेद्य आपण ठेवायचा आहे. दत्त महाराजांना पोथीला जो नैवेद्य ठेवू आपण, नंतर मी तुम्हाला सांगेन तो नैवेद्य जर तुम्ही सकाळची भाजी जर संध्याकाळी खात असणार, सकाळची भाजी जी असेल ती जर संध्याकाळी तेच जेवण करून तुम्ही ग्रहण करणार असणार तर तुमच्याकडे फळ असेल ते फळही ठेवू शकतात. पहिल्या दिवशी ठेवलेलं फळ उचलून घ्यायचं. जर तुम्ही फळ ठेवणार असाल तेही चालेल आणि नंतर मग दुसरं फळ असेल ते ठेवायचं. खडी साखर ठेवायचं, दूध साखर काही तुम्ही
नैवेद्य या पद्धतीने ठेवू शकतात. पण आपण सकाळी जे जेवण बनवणार आहोत, भाजी काही असू द्या, चपाती कुठली असू द्या, सकाळचं आपण नैवेद्य ठेवायचं. संध्याकाळी जर दुसरी भाजी आपण खाणार असणार तर मग आपण जी भाजी बनवणार आहोत, चपाती बनवणार आहोत, ती आपण देवाला नैवेद्य दाखवायचा आणि नंतर आपण ग्रहण करायचे. म्हणजे घरातल्या लोकांसाठी बनवणार ते आपल्याला ठेवायचं नाही नैवेद्य. जे आपण स्वतः जो पारायण करणार आहे त्या व्यक्तीने जो जेवण ग्रहण करणार आहे तेच जेवण महाराजांना नैवेद्यासाठी ठेवायचं आहे 7 दिवसासाठी, हे लक्षात घ्या. तर या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे. आता मांडणी कशी करायची, काय करायची, मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. त्याप्रकारे तुम्ही मांडणी करू शकतात. मग चला मग दाखवते मी तुम्हाला. तर आपल्याला हा पाट मांडायचा आहे. सगळ्यात आधी चौरंग मांडणार आहोत. चौरंगच्या खाली स्वस्तिक काढायची आहे. आपण स्वस्तिक काढायचं, हळदी कुंकू टाकायचं. त्याच्यानंतर चौरंगाच्या बाजूला आपल्याला इथे रांगोळी काढून घ्यायची आहे. रांगोळीवरती हळदी कुंकू टाकायचा आहे. हा चौरंग मांडायचा, बरोबर. हा जो एक चौरंग मांडायचा आहे. तर याच्यावरती आपल्याला लाल वस्त्र टाकू शकतात, पिवळं वस्त्र, भगवा कलरचं वस्त्र आपण टाकू शकतो, काही हरकत नाही. चांगलं स्वच्छ हा कापड पाहिजे आपल्याला. त्याच्यावरती इथे महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. सगळ्यात आधी तुम्हाला सांगेन मी, दत्त महाराजांचा फोटो असला तरीही चालेल. दत्त महाराजांचा फोटो नसला तर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असला तरीही चालेल, काही हरकत नाही. किंवा मूर्ती असली तुमच्याकडे तरीही चालेल, काही एक हरकत नाही. महाराजांचा फोटो किंवा मूर्ती इथे ठेवायची आहे. त्यांच्या डाव्या बाजूला दिवा प्रज्वलित करायचा आहे. अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला हा 7 दिवसासाठी. त्याच्या खाली तांदळाचं आसन, मी तांदूळ टाकलेले आहेत दिव्याच्या खाली थोडेसे, तर तांदूळ टाकायचे आहेत आपल्याला. तेलाचा लावा, तुपाचा लावा, तुमच्या इच्छेने आपण पण अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. इकडच्या बाजूला आपल्याला असा कळस मांडू शकतो. हा कळस खाली डिश घ्यायची, डिशमध्ये तांदूळ घ्यायचे. तांदूळच्या मध्ये आपल्याला हळदी कुंकू घाला. हळदी कुंकू घातल्यानंतर आपण तांब्या घ्या, तांब्यामध्ये पाणी टाकायचं. पाण्यामध्ये एक सुपारी, एक नाणं, हळदी कुंकू, फूल वाहायचं. तांब्याला 5 बाजूंना कुंकवाने आपण रेषा ओढायच्या आहेत. या प्रकारे आपल्याला कलश स्थापना करायची आहे. 5 नागवेलीचे पानं आपल्याला ठेवायचे आहेत आणि नंतर वरती नारळ ठेवायचं आहे. किंवा तुम्हाला कळस मांडायचा नसेल तर फक्त नारळ इथे आपण ठेवलं ना तरीही चालेल, काही हरकत नाही. कळस नाही मांडला, नारळ ठेवलं तरीही चालेल. किंवा मग अशा प्रकारे कळस मांडला तरीही चालेल, दोघेही चालतात, काही शंका आणू नका. त्याच्यानंतर जोड पानं ठेवायचे, 2 जोड पानांच्यावरती एक नाणं ठेवायचं, एक सुपारी ठेवायची आहे इथे आपल्याला, ठीक आहे. गणपतीच्या स्वरूपात म्हणून आपल्याला पाण्याचं जे पाणी असतं, महाराजांचं पाणी, रोज हे पाणी आपण प्राशन करायचे. सगळ्यांनी घरातल्यांनी रोज हा तांब्या भरून ठेवायचा आहे. छोटा असो मोठा असो, जो तुमच्याजवळ अवेलेबल असेल तो तुम्ही ठेवायचा आहे. शंख ठेवायचं आहे. महाराजांच्या डाव्या बाजूला शंख इथे ठेवायचा आहे. घंटी उजव्या बाजूला ठेवायचा आहे. तुपाचा दिवा, जो आरती करणार आहोत तो दिवा आपला राहील. महाराजांच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा असतो, डाव्या बाजूला तेलाचा दिवा असतो. फळ जे असतं नैवेद्याला आपल्याला ठेवायचं आहे. रोज फळ चेंज करून घ्यायचं, खाऊन घ्यायचं, दुसरं आपण इथे ठेवायचे महाराजांना. खडी साखर ठेवलेला आहे मी इथे पंचामृत म्हणा, तूप साखर असं ठेवायचं आहे नैवेद्याला. या प्रकारे आपल्याला मांडणी असेल ही पाटावरची. आता नंतर आपल्याला काय करायचं, जो हा पाट असेल महाराजांचा, हा एक चौरंग घेतलेला आहे, बरोबर. या चौरंगाच्या पुढे, घरी सांगते मी तुम्हाला, घरी जे आपण गुरुचरित्राचं पारायण करणार आहेत त्यांच्यासाठी, या चौरंगाच्या पुढे बिलकुल म्हणजे त्याच्या लागूनच इथे आपल्याला एक चौरंग ठेवायचा आहे छोटा, ठीक आहे. हा चौरंग छोटा ठेवा, मोठा ठेवा, तुमच्याकडे जो असेल तो, किंवा पाट ठेवा, पाटही ठेवलं तरी चालेल. तर आपल्याला पोथी ठेवायची. या चौरंगाच्या पुढे आपल्याला इथे पोथी ठेवायची, दिसतंय तुम्हाला. तर इथे पोथी ठेवायची आपल्याला, बरोबर. इथे पोथी ठेवल्यानंतर इथे रांगोळी काढायची आपल्याला. इथे पण आपण स्वस्तिक काढायचं आहे. ही पोथी आपल्याला अशी बंद करूनच ठेवायची आहे 7 दिवस. आपण जेव्हा वाचन करायला बसणार आहोत, गुरुचरित्राचं वाचन करू, तेव्हा आपल्याला पोथी खोलायची आहे. रोज आपण पोथीची पूजा करायची आहे. रोज आपण बसलो इथे, पोथी पूजा करायची आहे. पूजा केल्यानंतर फूल वाहा, धूप दीप पोथीला दाखवायचा आहे. आपण आरती घ्यायची आहे. जेव्हा पण आपण पारायणला बसणार आहोत त्याच्या आधी असं म्हणजे करायचं आहे. म्हणजे मी सकाळी 8ला बसत असते, नेहमी पारायण करते तेव्हा माझा तोच टायमिंग आहे. तर आपण धूप दीप दाखवल्यानंतर आरती घ्यायची. आरती घेतल्यानंतर सुरुवात करायची असते पोथी वाचायला, ग्रंथ वाचायला, ठीक आहे.
नाहीच तुम्हाला समजा आता आरती घेऊन घेतली, तुम्हाला नंतर वाचायचं असेल तर मग आपण आरती वगैरे सगळं झाल्यानंतर पोथी ही परत आपल्याला बंद करायची आहे. ही पोथी कधी उघडी ठेवायची नाही. आपली आरती झाली, धूप दीप दाखवलं गेलं, सगळं झालं, पोथी ही अशीच ठेवायची आहे. पोथी कधीच उघडी ठेवायची नाही, बंद करून ठेवायची कायम अशी 7 दिवस. फक्त आपण आरतीला नैवेद्य दाखवतो तेव्हा खोलायची आहे आणि वाचन करत असतो आपण तेव्हा ही पोथी खोलायची असते. हा पोथी जो ठेवलेला चौरंग असतो किंवा हा पाठ असेल तुमचा, हा पाठ जागेवरून हलणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे हलवायचंच नाही हा पाठ. बाकी तुम्ही नैवेद्य रोज बदलू शकतात, खडी साखरेचा नैवेद्य रोज बदलू शकतात. कलश हलवायचा नाही आहे. कलश असेल तर कलश तिथे राहू द्यायचं आहे, नारळ तिथे राहू द्यायचं आहे, काही प्रश्न नाही आहे. महाराजांची मूर्ती पहिल्या दिवशी तुम्ही अभिषेक करून ठेवली आहे, तुम्हाला 7 दिवस अशीच ठेवायची, तशी ठेवा. तुम्हाला रोज महाराजांचा अभिषेक करायचा आहे, रोज तुम्ही महाराजांची मूर्ती उचलून घ्या, अभिषेक करा, परत तिथे स्थापना करा, जे रोज तुम्ही ठेवू शकतात. महाराजांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, सेम तसंच करायचं आहे. रोज तुम्ही उचलू शकतात, महाराजांचा फोटो पुसून घ्या आणि नाथ लावा, अष्टगंध लावा, इथे तुम्ही ठेवू शकतात. रोज आपण मूर्तीचं करू शकतो, फोटोचंही करू शकतो, पण पोथी मात्र अशीच्या अशी ठेवायची आहे. या पोथीला जागेवरून हलवायचं नाही. ही आपली गुरुचरित्राची मांडणी राहील. अशा प्रकारे तुम्ही पोथी वाचायला बसत असणार, रोजच्या रोज आपल्याला धूप दीप जे असेल ते आपल्याला लावायचंच आहे, पोथीला दाखवायचं आहे, फूल वाहायचं आहे. त्याच्यानंतर आपली सुरुवात करायची आहे, आरती घ्यायची रोजच्या रोज. अशा प्रकारे आपली गुरुचरित्राची मांडणी राहील, साधी आणि सोपी. घरच्या घरी आपण जे करणार आहोत पारायण त्यांच्यासाठी सांगेल, या प्रकारे मांडणी राहील आपली. त्या प्रकारे आपल्याला मांडणी मांडायचे. ग्रंथ जागेवरून हलवायचा नाही आहे. आता माझा छोटा पाठ होता, ग्रंथ जो ठेवलेला होता, तुम्ही मोठा चौरंग जो असतो तो ठेवू शकतात, काही हरकत नाही. व्यवस्थित ठेवायचा की कम्फर्टेबल, आपल्याला वाचनाला पण सोपं जाईल. पाठ असेल छोटा, त्या चौरंगच्या पुढे तो पाठ ठेवला तरीही चालेल. पोथी आपल्याला जागेवरून हलवायची नाही आहे, हे लक्षात ठेवायचं नेहमी. आणि आपण बसू शकतो. आपल्याला जास्तीचा त्रास असेल, मी जसं तुम्हाला मागे पण बोललेली, तेव्हा तुम्ही काय म्हणजे पाणी जर तुम्हाला प्यायचं असेल तर पाण्याचा ग्लास तिथे आणून ठेवायचा, घोटभर पाणी घ्यायचं आहे. घसा कोरडा पडला तुमचा किंवा मग खडी साखर तुम्ही घेऊ शकतात. जर त्रास असेल तर सांगते मी काही स्वतः ग्रहण करत नाही किंवा उठतही नाही पारायण करत असताना. मी जितक्या पण वेळेस पारायण केलं आत्तापर्यंत, तर मी नक्कीच जे रूल असतात ते पूर्णपणे फॉलो केलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगेल की पूर्ण, आणि मला दृष्टांतही आलेला आहे महाराजांचा. नक्कीच म्हणजे थोडा का असेना ते दृष्टांत देत असतात आपल्याला. म्हणून तुम्हाला सांगेल, नक्कीच तुम्हाला संकेत किंवा दृष्टांत किंवा खरंच महाराज येतील भेटायला असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर जेवढे नियम व्यवस्थित असतील, आपल्याला एक सेवेकरी म्हणून जीवन व्यतीत करायचं असतं आपल्याला त्यांच्यासाठी. आपले दत्त महाराजांनी स्वतः बघा 24 गुरु केलेले होते. गुरुचरित्राचं पारायणामध्ये दिलेलं आहे. गुरुचरित्राचं पारायणात काय दिलेलं आहे, सगळ्यात आधी तुमचा भाव महत्त्वाचा असतो. ठीक आहे, आपला जो भाव असतो मनातला तो महत्त्वाचा असतो. भाव जर मन असेल शुद्ध तर केव्हाही आपण गुरुचरित्र करू शकतो, काही हरकत नाही करायला. असं नाही की हा दत्त सप्ताह आहे, मग बऱ्याच महिलांचा काय प्रश्न आहे, ताई मग माझा पिरियड म्हणजे पाळीचा जो मासिक धर्म आहे त्याचा कालावधी नाही करू शकत, मग मन नाराज नका करू, त्याच्यानंतरही तुम्ही करू शकतात, काही एक हरकत नाही. तुम्हाला मन असं त्या पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, असं गुरुचरित्रामध्येच ओळी दिलेली आहे. नाही जमणार किंवा काही प्रॉब्लेम असतील तर आपण करू शकत नाही, ते नॅचरल असं नैसर्गिक प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही. नंतर आपण करू शकतो, ते आपल्या हातात नसतं. मन नाराज नका करू, पण फक्त त्याच्यासाठी मन आपलं पवित्र लागतं. म्हणून तुम्हाला सांगेल की मन पवित्र ठेवा, आपला ध्यास व्यवस्थित ठेवा, कोणाला काही बोलायचं नाही, आपलं मांडणी व्यवस्थित करायची जी जशी सांगितली. शेवटी महाराजांना सांगायची माझी साधी भोळी सेवा आहे, तेवढी करून घ्या माझ्याकडून. नक्कीच महाराज दत्त महाराज आपल्याकडून करून घेतात. आणि काही शंका असेल तर नक्कीच विचारा. आणि पूर्णपणे व्यवस्थित सगळ्यांनी घराघरात आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, आपल्या महाराजांचं पारायण करायचं आहे, दत्त सेवेकरी व्हायचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणून सगळ्यांना सांगेल, ज्यांना जमेल त्यांनी नक्की करा. त्यांच्या घरात कुठल्याही बाधा असू द्या, कुठलाही दोष असू द्या, सगळं निघून जाईल. आता बऱ्याच लोकांना काय प्रश्न येईल की संकल्प करायचा का, हे बघा, तुम्हाला जर संकल्पयुक्त करायचं असेल तर मी सांगेल तसंही करू शकतात. पारायण करायच्या आधी संकल्प तुम्ही घेऊ शकतात. नाही संकल्प करायचा तसंही करू शकतात. मी संकल्प वगैरे
घेतला म्हणजे घेत नाही सहसा. मी डायरेक्टलीच करते, फक्त महाराजांना सांगून देते की मला असं असं करायचं आहे. मठ असेल, मठात जाऊन तुम्ही सांगू शकता. घरी आपल्या देवघरासमोर बसूनही सांगितलं तरीही चालेल. मी संकल्प नाही घेत स्वतः, पण तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकतात, काही एक हरकत नाही. तुमचं काही काम असेल तर ते बोला आणि संकल्प युक्त करा. जर तुमचं पारायण पूर्ण झालं नाही तर मग तुम्हाला नव्याने अजून करावं लागेल. तर या प्रकारे आपल्याला करायचं आहे, काही हरकत नाही. बिनधास्तपणे तुम्ही करा. फक्त तुम्हाला सांगेल जे नियम अटी आहेत त्या व्यवस्थित आपल्याला त्या फॉलो करायच्याच आहेत गुरुचरित्राच्या पारायणाला. बाकी दुसऱ्या पारायणांचं मी सांगत असते की असं नाही असं केलं तरी चालेल, पण ह्या पारायणाला काही एक नाही, जे नियम अटी ते परफेक्ट तेवढे फॉलो करायचेच आहेत आपल्याला. त्याचं जर तुम्हाला वाटत असेल की दत्त महाराज खरंच भेटायला यावे तर खरंच तुम्ही हे नियम म्हणजे फॉलो करा, एवढं सांगेल. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.